चला आज तुम्हाला मी दाखवते का सकाळी स्वयंपाकानंतर जेवणानंतर किंवा रात्रीच्या स्वयंपाकानंतर जेवणानंतर मी माझा किचन प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने आवरून ठेवते. तर सकाळ संध्याकाळ तुम्हाला अशाच पद्धतीने माझा किचन प्लॅटफॉर्म आवरेल दिसेल. मला एवढा सुंदर किचन आवरेल असल्यानंतरच घरामध्ये खूप छान आणि प्रसन्न वाटतं. मला किचनवरती ना खूप असा पसारा वगैरे, म्हणजे जोपर्यंत आपण स्वयंपाक वगैरे बनवतो ना तोपर्यंत ठीक आहे, सगळीकडेच असा किचनवरती पसारा दिसणार. पण सर्व काही कामं आवरल्यानंतर मला इतका सुंदर किचन आवरलेला आवडतो. तर आता दुपारी माझे घरातले सर्वच कामं आवरून झाले आणि मग म्हटलं चला तुम्हाला दाखवूया का कशा पद्धतीने मी किचन आवरून ठेवलं आहे. तर बघा माझी किचन आवरण्याची पद्धत हीच आहे. सगळं स्वयंपाक जेवणं वगैरे झाल्यानंतर, भांडे झाल्यानंतर किचन प्लॅटफॉर्म एवढं सुंदर आवरल्यानंतर आहे ना, खरंच घरामध्ये खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आपला जास्तीत जास्त वेळ हा आपल्या किचनमध्येच जातो. तर चला आता आहे ना, मग आधीला मला शेवभाजी बनवायची होती, त्याची आवडती शेवभाजी. दुपारचे 2 वाजले होते, तर त्याला जेवण करायचं होतं. कॉलेजला जाऊन आला होता. तर मग मी त्याला विचारलं, बाळा तुला काय भाजी बनवून देऊ? जी भाजी आपल्याला आवडती ती मुलांना आवडत नाही. तर त्याला आहे ना शेवभाजी आवडते, तर मी वाटण करून ठेवलं आणि मग म्हटलं चला मस्तपैकी त्याला ना शेवभाजी बनवून देऊया, त्याची आवडती भाजी आहे. तर इथे ना केटलला गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि हे पण जेवण करायला येणार होते, तर आम्हाला पण प्यायला गरम पाणी